मस्त छानच, त्याच्याबद्दल काय वादच नाही, प्रश्नच नाही. हो दयेचा सागर तू कृपेची आस आहे आणि तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे. दयेचा सागर तू कृपेची आस आहे, तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे. विनंती
या कार्यक्रमाला मित्रांनो खूप लांबून या पावसातून सुद्धा बरीचशी मंडळी आमचे आवर्जून सुशांत दादा शिंदे, जयदीप दादा शिंदे या गिरगावातील बरीचशी व्यावसायिक मंडळी या ठिकाणी मराठी उद्योजक आपले उपस्थित आहेत. संदेश दादा चौगुले आहेत, गणेश शिरगावकर आहेत, संतोष हेगिष्टे आहेत, प्रकाश हेगिष्टे आहेत. बऱ्याच यांना सर्वांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे चौगुले फॅमिली आहे, कळझोंडी, श्रेयान, शुभ्रा कोकणातला आहे पोरगा, नवीन पोरगा आहे. पण आज निश्चितपणे शुभमची कमी निश्चितपणे भासून देणार नाही याची मला गॅरंटी आहे. अपूर्व साडेकर आणि प्रफुल्ल मला दोघे ढोलकीला साथ करताय. बँजो मास्टर पुन्हा एकदा अरे सासो की है ना दो बँजो मास्टर प्रणित मोहिते, रुपेश दादा शेलार आणि विशाल दादा भंडरकर यांच्या साथीने आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने नावं राहिलेत मला माहिती आहे बरीचशी, पण वेळेचं बंधन आहे. पाऊस पण पडतोय बाहेर भरपूर, त्यामुळे थोडक्यात सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. बक्षीस नंतर घेऊ, हे मला नंतर घेऊ. शुक्लांबरं धरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे, सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे. जर सार्थक जीवनाचे या झालेच पाहिजे, तर शरण सद्गुरुला आधी गेलेच पाहिजे. झाले काय? हा उडवतोय थांबा तुम्ही शेवटपर्यंत. त्यासाठी झालंय. घेणार काळजी नका करू. बसण्याची असे हे पवित्र स्थान आहे, दिले भरभरून आम्हा तिने हे वरदान आहे. आणि या मातीत जन्मास आलो
याचाच मला सार्थ अभिमान आहे. रत्नांची खाण माझी कोकण भूमी, पुण्यवान भूमी आहे माझी, जिला सीतेनं शाप म्हणता येणार नाही, वरदान दिलेलं आहे. जळो पण पिको, जळो पण पिको. आणि म्हणून माझ्या कोकणातला शेतकरी अजून आत्महत्या करीत नाही. आम्ही आंबा, काजू, फणस काही खाऊ, पण आम्ही स्वाभिमानानं जगणारी माणसं आहोत. आणि याच्यामुळे हा शेर तुमच्या चार ओळी तुमच्या चरणाशी ठेवल्या. मला आज जरा वेगळा विषय घ्यायचा आहे, म्हणायचं आहे. काही लक्ष असू द्या. देवाला माणूस आता घाबरत नाही, देवाला माणूस घाबरत नाही. मंदिरातल्या दानपेट्या चोरीला जायला लागल्या आहेत. देवाचे दागिने चोरतात लोक, घंटा सुद्धा चोरतात. देवाची भीती नाही राहिली. 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. ही दुनियेची परिस्थिती आहे. देवाला लोक आता घाबरत नाही. काही लोक आहेत निश्चितपणे, नाही असं म्हणत नाही, काही लोक आहेत ज्यांच्यामुळे 70% 30% तरी लोक चांगली आहेत. आणि म्हणून ही दुनिया चालली. अजून गाडा जरा इकडे तिकडे झाला ना, कार्यक्रमच होणार आहे सगळ्यांचा. आणि म्हणून परवाचा विषय ताजा आहे. राम मंदिरात चोरी होती, बद्रीनाथात चोरी झाली. म्हणजे देवाच्या नावानं आपण काय करायला लागलोय. माझ्या समाजाला प्रबोधनात्मक विषय माझ्या या स्तवनातून तुमच्या चरणाशी म्हणायचा आहे. का प्रेम लावूस खाली चार चारच मजा येईल मग. हा. प्रेम की पथ पर चलते चलते हो गई मैं बदनाम. परवा हिट केले ना दोघांनी, ठीक आहे ना. तुमचाच जलवा इंस्टाग्राम, फेसबुक, तुम्हीच दोघा. बुवाला कोण नाही बघत असो. मग ती चाल मला आवडली. मी त्याच्या अगोदर सुद्धा एक चांगला विषय दिलाय. आजचा विषय कसा आहे तर माझ्या आईबापांच्या चरणी ठेवतोय. स्वार्थाशिवाय मंदिरात कोण जात नाही, आज कोणी जात नाही. किती मोठा बादशाह असू द्या, किती पगारदार असू द्या, नेता असू द्या, तर गरीब असू द्या, स्वार्थ आहे. मंदिरात जाण्यामागे सुद्धा स्वार्थ आहे. देवा माझ्या पोरांना हे दे, माझ्या मुलाला नोकरी मिळू दे, मला नोकरीत बढती मिळू दे, ते माझ्या पोरांना. स्वार्थाशिवाय कोणी मंदिरात जात नाही. 4 धामचे फिरतात ना लोक. विषय कसा आणलाय तो ऐका. शाहीर तुम्ही सुद्धा ऐका, तुम्ही सुद्धा ऐका. प्रेम की पथ पर चलते चलते हो गई मैं बदनाम.
स्वार्थाच्या पायी या फिरतो का चारिधाम स्वार्थाच्या पायी या फिरतो का चारिधाम श्रद्धेच्या नावाने श्रद्धेच्या नावाने विकतो इथे रोज राम श्रद्धेच्या नावाने लुटतो इथे रोज राम स्वार्थाच्या पायी या फिरतो का चारिधाम स्वार्थाच्या पायी या फिरतो का चारिधाम स्वार्थाच्या पायी या फिरतो का स्वार्थाच्या पायी या फिरतो का चारिधाम मनुष्य प्राण्याला सांगणं आहे माझं या मानव जातीला देवाकडे जाताना काहीतरी मागण्याची इच्छा असतेच प्रत्येकाची असते स्वार्थ आहे देवळात जाताना चप्पल काढून ठेवली तरी त्या चपलीची चिंता कोण चोरून नेईल
तर नाही असं मजला मुळीच त्या धनाची. सुशांत दादा कुठे गेले? कुलादादा कल्पेश दादा ऐका काय म्हणतोय. नवीन विषय ना, कधी ना भूतो ना भविष्य ना ऐकला कधी ना तुम्ही, म्हणून म्हणतो नवीन. याच चालीवर एक माझं गाणं आहे गेल्या वर्षी, ऐकवतो ते पण तुम्हाला, आणि हा नवीन गण देतो तुम्हाला. विषय कसा आणलाय तो बघा, आवडला तर टाळ्या घ्या. नाही असं मजला मुळीच त्या धनाची, कधी मूर्ती पाहीन मी माझ्या लाडक्या गणाची. वाट पाहतो डोळे लावून आम्ही चतुर्थी सणाची. आता ओढ आहे फक्त गडा अरे तुझ्या आगमनाची. नवीन पैदल चल रहा हूँ गाड़ी चाहिए, जीवन के सफर में सवारी चाहिए. मला नको, ज्यांचं झाला नाही त्यांना सांगतो. अकेला है ये अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए. माझं गाणं आहे, गेल्या वर्षी गण आहे माझा, सुंदर गण आहे. शाहीर सुशांत बुवा कराड यांच्या सोबत लावला होता गण, आणि मला वाटतं अगदी ज्ञानदीप बुवा भोईनकरांना दोघांना लावला होता. यंदा नवीन विषय नवीन शब्द म्हणतोय काय का सुशांत दादा, शब्दावर लक्ष असा, शब्दांवर लक्ष असा. ती राणी आदिमाय श्रेष्ठ, हाच वाद आहे. नवरा बायकोचं भांडण असं म्हणतात, पण मी काय यांची बायको नाही, परवाच सांगितलंय. शक्तिवालांना सांगितलं कोणीच बोलायचं नाही, मी यांची बायकोने हा माझा नवरा नाही. नाही, फक्त बाईची बाजू मांडणार 3 तासापूर्वी. मला 2 पोरं आहेत, लोकांना शंका येत नाही. मग ती राणी कैलासाची, अहो त्या सांगे शिवाला. आदिमाय श्रेष्ठ गणात बुवा, आज नवीन विषय वालत असतील. कुठे आहेत बुवा? बुवा इकडं काय हो, टक 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 इकडं बुवा, इकडं भागाला भाग, तुमचाच विषय भागाला भाग द्या. मग ती राणी कैलासाची, अहो त्या सांगे शिवाला. काय सांगते, काय सांगते? इकडे इकडे हिरोला बघू दे, लोकांना दिसत नाही काय करतो. ती राणी कैलासाची, त्या सांगे शिवाला. मी सोडून कशी राहू अहो या माझ्या जीवाला. पावसाचं आगमन झालंय, 2 गण गायले, 2 गण गायले आगमन, पावसाच्या आगमनाचे 2 गण गायले. आणि आज कसा पडतोय त्यानं लय सिरियस घेतला पावसाने. सचिन बोलची गण, अरे देवाला विनंती केली, देवा तूच आता काहीतरी कर. 2 गण गायलेत आहेत युट्यूबला, ऐका कसे गायलेत ते. आणि आजचा नवीन गण देतोय. आज थांबायच तयार नाही, थांबायच तयार नाही लोकांनी, गुडघावर पाणी. ऐका म्हणून काय म्हणतोय. राणी कैलासाची, त्या सांगे शिवाला. मी सोडून कशी राहू अहो या माझ्या जीवाला. ती ही बोलावी ते धरणी माया, अहो ही बोलावी ते धरणी माया. श्री गणा संजीवाला, ही बोलावी ते धरणी माया. श्री गणा संजीवाला. आवाज कर
बोलावी ते धरणी माया आपुल्या श्री गणा संजीवाला. अन्वी गणेश शिरगावकर उद्योजक लगेच लाल लाल कलरची बांगडी नाही बांगडी वाजवतो मला नाही बोलले पण मी ऐकलंय कारण हे माझे स्टेटस बघतात रोज तसं मी यांच्या बाऱ्या बघतो. ते म्हणतात चुरू चुरू बोलते चोंबडी राजाला चोंबडी म्हणतात. राजाला म्हणतात का त्यांच्या बाजूच्या ना म्हणतात. आता त्या त्या काळातल्या शेवटीला राधेच्या समजा सख्या असतील सवंगड्या असतील चोमडी म्हणतात. त्यांना काय म्हणता ऐका म्हणताना मुद्दा मी चाला जाते काय म्हणते शाहीर गवळा ऐका ऐका हो म्हणतात गोवा दिसलं दिसलं बरोबर लहान ऐका ऐका मजा येईल ऐका विषय काय बघा नवशेर मोठ्या ऐका डायरेक्ट येतो. काळ्या काळ्या रंगाची घोंगडी विषय त्यावेळी सांगितलं जोपर्यंत शाहीर तुम्ही त्या पलंग काय धनगराच्या पलंगावर त्याची माफी नका मागू दिलगिरी पण मरू द्या पण म्हणा मी बुवा बंद करीन नाही तोपर्यंत तुम्हाला अशाच गवळणी असणार. ही तिसरी आहे तुम्हाला तिसरी पण विषय कसे येतात ते बघा वेगवेगळे. ही तिसरी आहे तुम्हाला कुणाला तिसरी गवळण आहे कशी येते ऐका बघा या माझ्या मायमावल्या सुद्धा आहेत माझ्या मायमावल्या आहेत समाज आहे माझा वयस्कर लोक आहेत पण माझ्या हिंदू देवदेवतांचा आणि माझा समाजाचा आदर राखून माझी गवळण आहे कशी आहे ते ऐका. पण शब्दांचा खेळ आहे मराठी भाषा ज्ञानेश्वरांनी सांगितलं काय सांगू माझ्या मराठीची कौतुके अरे अमृतात ही पैजा जिंकले. खेळ फक्त करतो खेळ छळ करत नाही खेळ आणि तो तुम्ही बंद करा ते तुमच्या हातात आहे. तुम्ही फक्त यस म्हणा बुवा मी नाही परत बोलणार असं विषय एवढाच आहे एवढा. तर तोपर्यंत तुम्हाला ह्याच गवळणी ऐका कशी आहे. काळ्या काळ्या रंगाची काळ्या काळ्या रंगाची घोंगडी त्या घोंगडीत नंदाचा लाल का मागतोस माझी तू शाल. कृष्णाकडे घोंगडी आहे राधेकडे शाल आहे आणि रोज गवळणीच्या मथुरेच्या 16 सहस्त्र 108 नारी थाटमाट करून यमुने मथुरेच्या बाजारात गेला बुवाच म्हणतात त्यांच्या भाषेत सांगतात ते तोच विषय आहे कसा आणलाय तो काय का. काळ्या 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 कलरची नको म्हणा रागे काळ्या काळ्या रंगाची घोंगडी घोंगडीत नंदाचा लाल का मागतोस माझी तू शाल. राधेकडे शाल तिच्या अंगावर का मागतोस माझी तू शाल. जा तिकडं राधा म्हणते जा तिकडं हाय ना तुझी तू घाल घोंगडी डोक्यात. जा तिकडं हाय ना तुझी तू. घेऊया समजला विषय. माझी शाल कशाला मागतोय तुझ्या डोक्यावर तुझ्या हाय ना घोंगडी तुझ्या डोक्यात घाल साधा विषय. घेऊया घेऊया चला वेळ संपत आली. काळ्या काळ्या रंगाची घोंगडी
अंतर आहेत की मोहन गाला मुरलीवाला पदराचा धरतो काठ माझ्या पदराचा धरतो काठ फक्त 2च मिनिटं घेतो रण
घ्या असा विषय, असा वेळ आहे, वेळ नाही. हा चल 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 माधवा चल्ला केशवा 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 चल रे गोपाळा येऊन मला यमुनेच्या काठावरती फिरायला तुला जवळ घे तुला हवं होते ती मनात सार तुझ्या समोर मी बोलून मोकळी होईल. चल माधवा चल्ला केशवा चल चल माधवा चल्ला केशवा चल चल माधवा चल्ला केशवा चल चल माधवा चल्ला केशवा. ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. बुआना पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. पहिली फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.